लोक वाट पाहून राहिले ते आज सत्यपाल येऊन राहिला. मग त्याच्यात प्लस संदीप पाल याला इजिकल टू प्रशांत पाल. सांगायचा मतलब मी रस्त्यानं येतो ना, माझी गाडी उभी केली 2 ठिकाणी आणि माय जाणून फोटो काढण्यासाठी महाराज खाली उतरा. मी झोपेल होतो म्हणे खाली उतरा. 10-12 लोक बाळूभाऊच्या गावात जमा झाले. बाळूभाऊले म्हणे खाली उतरा. बाळूभाऊ म्हणे महाराज कीर्तन करून थकल राहतात, झोपू द्या. नाही आम्ही काय साठी आलो म्हणे. उतरलो बुवा. कपडे शर्ट घालेलं नव्हतं, डबल शर्ट घातलं. म्हणजे गाडवाले वाटते मी मोठा, पण तेच तर गलती आहे ना. एक दिवस गाढव बाजारात चाललो. लोक पाहायला लागत गाढवाच्या, तुमचा बाजार कोणता आहे मोठा. आले गावच्या बाजारात गाढव निघालं. लोक गाढवाच्या पाया लागत. गाढवाले वाटे मायाच पाया लागतात. ज्याचा अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. गाढवाले वाटे मायाच पाया लागतात. मग गाढव मार्केट मध्ये गेलो, बाजारात गेलो. बाजार संपल्यावर सायंकाळी परत निघालो. परत निघाल्यावर कोणीच पाया ना लागे. गाढवानं मालकाला विचारलं, मालक इकून जाताना लोक पाया लागत, तिकून येताना का लागले नाही. अरे म्हणे तुझ्या पाठीवर बाबासाहेब आंबेडकराची, शेवालाल बाबाची, पांडुरंगाच्या मूर्त्या होत्या गणपतीच्या, म्हणून लोक मूर्त्याच्या पाया लागत, गध्याच्या पाया नव्हते लागत. म्हणून लक्षात घ्या, पैशावाल्यानं अहंकार करू नका. आपला पैसा वाईट व्यसनात गमवू नका. नाही तर आज पाहतो आम्ही पैशावाले आता पबवर जाते. पब समजते का बायाले? नचिन समजत. हे समजते का पावर? गौतमी पाटील मालूम आहे का बाबा रे? गौतमी पाटील काय करते रे पोरो? एका मिनिटात उत्तर द्या. काय करते गौतमी पाटील? डान्स करते. या तुम्ही पुस्तक घ्या एक. या ना या. तुम्हाला 2 पुस्तकं सप्रेम भेट देतो. या ना. ओ भाऊ, ओ भाऊ, तुम्हाला बक्षीस देतो. या या. अरे या ना, मी येतो. अर्जंट ऍक्शन बोलले म्हणजे मजा येते. चांगला आहे. एकदम सात्विक माणूस आहे, निर्व्यसनी. दारू येईल. 1 मिनिट. एकदम सज्जन माणसा, पण गरम भयंकर. 1-2 वेळा चांगले मोठे मोठे भांडणं होऊन गेले या गरम स्वभावाच्या पायी. खोटं की खरं? खरं आहे. म्हणून थोडा क्रोधाले कमी करा. आणि हुशार एवढे आहे तुम्ही की तारीफ नाही करू शकत तुमची. कोणाले पटवायचं असलं की एवढ्या अर्जंट पटवता, म्हणजे समजावून सांगता. धन्यवाद. काय आडनाव? आपलीच पार्टी दिसून राहिली. सर्व जवान बियाणं चांगलं, एकदम सर्टिफाईड दिसून राहिलो. कोणतं खत वापरलं पंढरी भाऊ? धन्यवाद बाबू. परिवाराने इथं नका वाचू. त्याच्यात गाणे चांगले आहेत. एवढे सुंदर गाणे लिहिले म्या, तुम्हा महिलांना म्हणता येतील. बहुजन को किया कंगाल, मनुवादों ने किया बेहाल. पुजारी बनके पोथी पढ़ के सारे हो गए माला माल. पुजारी बनके पोथी पढ़ के सारे हो गए माला माल. पुजारी बनके पोथी पढ़ के सारे हो गए माला माल. सुनो सुनो बहुजन भाई, शुताशुत कहाँ से आई. सुनो सुनो बहुजन भाई. आपण पाहतो ना, तुम्ही बंजारी आहे, हे बौद्ध आहे, हे महार आहे, हे आदिवासी आहे, हा बामण आहे, हा मारवाडी आहे, हा गुजराती आहे. तुम्ही सांगा माय बापू, बामण म्हटला तरी त्याच्या मायच्यात पोटातून आला की वधरून पडला.
माझ्याच पोटातून आला. आणि मांग, महार, चांभार, आदिवासी, बंजारा, वंजारी, मी शिंपी, हे कुणबी, हे बंजारा. अरे आपण मायच्या पोटातून आलोय. आपल्याला या महाराज लोकांना चिवत्या बनवलं की ब्राह्मण कुठून आला म्हणून? तोंडातून. तोंडातून कोणी पैदा होते का? शूद्र पायातून, वैश्य पोटातून आणि क्षत्रिय बाहूमधून चिवत्या बनवत गेले आपल्याला बाबू. आता तुम्हाला ना आम्हाला समजलं. आपले लेकर लेडी हार्डिंग मध्ये पैदा होतात. माझा मुलगा डॉक्टर आहे म्हटलं. माझा मुलगा बालरोग तज्ञ आहे. मी काही फक्त तो त्यातला महाराज नाही. हे कठीण आहे ना. गजाननचा पोरगा बी फॉर्म आहे ना, हाही डी फॉर्म करून राहिला. दबल्यावर नातू आहे मला. आणि हे आमचंच बियाणं आहे. म्हणजे पुरं संस्थेमधलं चॅनल आमचंच आहे. बाप अध्यक्ष, त्याची माई उपाध्यक्ष, त्याच्या बायकोची बहीण सचिव, चिव 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 चिव, मावस भाऊ, चुलत भाऊ, साळ भाऊ, भाळ खाऊ. मी जिवंत कहून मी अवघेले जोर लगा के हैया जोर लगा के हैया जोर लगा के हैया. असे तुम्ही भाऊ भाऊ एकत्रित राहा. अजूनही मी आज आंबे आणले तर 4 घरी आणले. एक माय बहीणच्या घरी, एक माय चुलत भावाच्या घरी, 1 किलो माया मोठ्या भावाच्या घरी आणि 1 किलो मा घरी. किती? 4. नाही तर आपल्यालाच आणा. अरे कुल्फी आणायची आहे तर फक्त आपल्याच पोराले माहित ना. तू खाय. माझ्या भावाच्या पोराले कुल्फी नाही. अरे आम्हाला कीर्तनातून हे शिकावं लागल की या भारतात बंधू भाव नित्य वसुदे देवरती असादे. हे सर्व बाबा वो पूर्ण चव्हाण परिवार एकत्रित आहे. पुरा नाईक, मोहन भाऊ नाईक निघून गेले. हे स्वर्गीय आहे, निसर्गवाची आहे. जगराम भाऊ आहेत, बाबूसिंग दादा आहेत, परशुरामजी आहेत. नाईक पूर्ण चव्हाण फॅमिली एकत्रित आहेत. याचं नाव आहे रामायण. आम्ही राम राम वाचतो. लहान भावाचं 2 एकर दाबतो. म्हणजे रामायणाच्या गोष्टी करतो. आणि स्वतःच्या बहिणीले हिस्सा नाही देत. लाज वाटायला नाही पाहिजे काय बहिणीले हिस्सा का नाही? मी मा पोरीले हिस्सा देणार म्हणजे देणार. माझी मुलगी आहे, मुलीचा हक्क आहे, मुलीले द्यावाच लागत. कारण भावाईनं बहिणी, भाऊ, काका, चुलत भाऊ. आता हा चुलत भाऊ आहे, पण पा बरं 52 वर्षापासून माझ्या सोबत आहे. आणि याचा आवाज आहे का तुम्ही की तू मेरी जिंदगी है, तू मेरी हर खुशी है. तू ही प्यार, तू ही चाहत, तू ही आशिकी है. तू मेरी जिंदगी है, तू मेरी हर खुशी है. गजाननची मला साथ आहे. माझा नातू माझ्या सोबत आहे, माझा पुतण्या माझ्या सोबत आहे, माझा संदीप पाल, प्रशांत पाल, पंकज पाल, पवन दवंडे बौद्धाचे 2 पाल माझ्या सोबत आहे. आता आली वाटते पार्टी. बजा करा 1 मिनिट हातवर. गोपाला गोपाला देव गोपाला 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 बाबा गोपाला 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 तुळजी बाबा गोपाला गोपाला सद्गुरु सेवालाल बाबा की जय. भगवान जयराम बाबा की जय. पंढरीनाथ महाराज की जय. तथागत भगवान बुद्धांचा जय हो. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा जय हो. भाऊ किती महिलांची आवडी आहे. खुर्च्या बाजूनं केलं काय
राहू द्या लागत होत, पण ते दिसत नव्हतं ना. पब्लिकचा एवढा परिणाम पडते. म्हाताऱ्या आईले उठावं लागलं का? पब्लिक, तुम्हाला मालूम आहे ना, लोकसभा ठाला विठाला विठ्ठल. लोकाईले खुर्चीवरून उतरवणंही मालूम आहे बरं. लोकाईले खुर्चीवर बसवणं मालूम आहे, लोकाईले खुर्चीवर उतरवणंही मालूम आहे. आज चारही खुर्च्या बाजूनं घ्याव्या लागल्या का? पब्लिकले दिसत नाही ना, पब्लिक महत्वाची आहे. म्हणून मी आज तुम्हा महिला पुरुष पंढरी काकांच्या अमृत महोत्सवानिमित्त भाऊ आपण एकत्रित आलात. लहान लहान मुलं बाळ घेऊन बाया आल्या. ज्या बाई जवळ लहान लेकरू आहे त्या बाईनं सीताबाईकडून सत्कार करू आपण त्याचा. ज्या बाईनं लेकरू मांडीवर आणलं, कडेवर आणलं, त्या ताईनं या 1 मिनिट. लेकराच्या आईनं अंबरून वासराली ताकदी दवागाय या तवा मले तिच्या या. दिसते माझी माय, ते लेकरू दिसते माझी माय ती बहिणी या 1 मिनिट या 1 मिनिट. ज्या बाईच्या जवळ लहान लेकरू आहे, कीर्तन ऐकायला लेकराले आणलं, या माय. दोघी असतील तर दोघी नाही या, तिघी असतील तर तिघी नाही या. लवकर या ना, लवकर या, विषय संपवा. आया बाया सांगत होत्या होतो जाताना, दुष्काळात मायचा मावाटला होता पाना. पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय. या माय. अरे सीता मावशी कुठं गेल्या? मला वाटलं पंढरी भाऊ संघ वनवासात तर नाही गेली. इकडे आई, समोर सीता आई, खालीच खाली. इधर साडी दे रे. पाय बरं तुझ्या मालकाच्या, तुझ्या पंढरी भाऊच्या कार्यक्रमाला लेकरं घेऊन बायका आल्या. धन्यवाद. अभिनंदन. टाळ्या. 100ची नोट दे रे. अबे नाकात बोट नको घालून, तुझ्या पोराला सांग ना, नाकातून तोंडात घालून राहिलं ते. बाई 3-4 पोरीवर झालं की पहिलंच आहे हे पहिलं फर्निचर आहे की सेकंड? पहिलं. एकच आहे काय? दुसरं पोरगा आहे की पोरगी? पोरगच आहे. हे घे रे. अबे काय लावलं बे नाकातून तोंडात घालत? हे घे. अबे हा इकडे बाई का घे बचा. टाळ्या वाजवा. 2च लेकर आहेत. पटलं. ज्या बाईला 2च पोरी आहेत त्या बाईनं यावं, तिसरं होणार नाही. त्या बाईनं यावं, मुलाची वाट पाहणार नाही. आपल्याला अशा आदर्श बायाचा सत्कार करावा वाटते, नाही तर बस ते भचाभच पैदा करत 4-5 पोरी आणि 6वं पोरग इल्लू 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 इल्लू. तुमचं काय आडनाव माबाई? चव्हाणच आहे वाटते. त्या फेट्यावरूनच लक्षात आलं सोसायटी आपलीच दिसून राहिली. काय नाव ताई तुमचं? अनिता. म्हणजे बरोबर आहे. मी लिहूनच गेलाय ना पंचांग. मला अवघा अभ्यासच आहे. अंदाजी मी बरोबर बजेट लेखापाल आहे ना तुम्ही? सत्यपालची बहीणच मग. लेखापाल संदीप पाल आणि पंकज पाल. धन्यवाद ताई. 2च मुली आहेत. साहेबांनी असं काही मुलगा पाहिजे असं काही नाही. सासूबाईंना आवडलं नाही. आपल्या घरी काय कमी आहे? सब रजिस्ट्रार, सरपंच, ग्रामसेवक, पण तरी मुलाचं. तुम्ही सुशिक्षित बाया ना, लेडीज मॅडम आहेत ना,
पोरगा काय आणि पोरगी काय आता मला किती नाता आहेत मालूम आहे मा पोराला लेक्चरर आहे MSc सून पोरगा डॉक्टर आहे दोनच पोरी आहेत तो म्हणे बाबा पोरग आणि पोरगी काय ओके म्हणून दुःख वाटू देऊ तुम्हाला दुःख नाहीच म्हणा या काही काही बाया काही काही सासा म्हणजे हो सीताबाईनं काहीच नाही म्हटलं की बा पण मला लागत धन्यवाद साईला आभारी आहे. मन आजी हे दुपट बांधलेल्या आजी या ताई राहू द्या ना या तुम्ही या या ना तुमचा चेहरा पाहिला की आपली पार्टी ओळखू येते हो मावशी या या. लवकर या अहो ये ना मावशी तिच्याही पायाचा त्रास आहे पण कंपनी आपलीच आहे ना मायबाप आहात तुम्ही आमचे थोडा हात लावा हा, हात लावा. धन्यवाद ताई थोडं उभं राहा तुमच्या परिवाराकडून तुमच्या सासऱ्याला उदंड आयुष्य भेटावं आणि तुमची सासू दुसऱ्यांदा सरपंच झाली ग्राम सरपंच म्हणजे दोघांच्या सहीनं कारभार चालते ना द्या. ठाला विठा महाराज की जय जय सीता माता की जय आता सीता माता राम मंदिर बांधलं बरं तरी अयोध्येत झटका दिलाच तुम्ही श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में श्री राम जानकी आवाज कमी कर त्या बायकोच्या बहिणीची शपथ आहे देख लो मेरे दिल के लगीने में देख लो मेरे दिल के लगीने में श्री राम जानकी बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय रामचंद्र भगवान की जय शहीद बिरसा मुंडा की जय विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो क्रिकेट जिंकणाऱ्या खेळाडूंचा विजय हो अरे भारताचा नंबर लागला टाळ्या वाजवा कॅमेरामन बाहेरच्याकडे लावत जा कॅमेरा हे कॅमेरामन लय चालू राहतात म्हाताऱ्या बाहेरकडे येणार नाही आजी त्याकडे कॅमेरा येणार नाही पोरगी सोरगी दिसाले फेसबुक चांगलं असलं की बरोबर खिंच मेरी फोटो तू खिंच मेरी फोटो तू खिंच मेरी फोटो पिया तू खिंच मेरी फोटो तू खिंच मेरी फोटो पिया असं माणसाचाही घेत जा माणसा काय 3 महिन्यात झाले का चांगली चुंगली बाई असली की तिच्यात अरे बाबा लक्ष देत जा तुम्ही म्हाताऱ्या बाईचा काढला त्या आजीचा पाय बरं कशी मस्त दिसून राहिली आजी तुमच्या म्हातारीवर लक्षच नाही राहत रे कमी कपडे असले की पुरा फोटो तिच्याच अंगावर नाही तुमचं बरोबर आहे तुम्ही कॅमेरा म्हणा म्हणजे ते पाहिलं पाहिजे ना म्हणून त्याला वाटते थोडस चित्र विचित्र असलं म्हणजे पाहिजे माणूस आता तुम्हीच अकोल्यात गेली की तुम्हाला घरी यावं वाटते काय खरं सांगा तुमच्या मायच्या छपन काहीच काही कसच कसच दिसते ना इकडे काही खरं नाही डोक्याले तेल आहे नाही आहे खाजू खाजू पंजाब करून टाकते आणि जागीच युद्ध चालू रशिया युक्रेन आलं जनवार की दे दणका तुमच्या भागात भांडे नाही भेटले काय कामगाराच्या बाहेर आमच्या तालुक्यात बम चालू आहेत भांडे एका एका घरात 10-15 भांडे म्हणजे भांडणं नाही कूलर ते पेट्या भेटल्या कामगाराच्या बायका जन्मात कामाला गेली नाही कधी कधी पण भांडे द्यायच्याच घरात खायला बोला पंढरीनाथ महाराज की जय कॅमेरामन वाईट नका वाटू देऊ तुमचं चालू द्या तुम्ही लग्नाच्या अगोदर गेलते काय प्री वेडिंगले गेलते घ्या पायदा प्री वेडिंगचे फोटो काढून घेतात ऍक्शन
लेकरू झाल्या, 2 लेकर. आता नवीन नवीन अलगच निघून राहिलं प्री वेडिंग. म्हणजे लग्नाच्या अगोदर 2-3 दिवस पोरगी नवरदेवा संग लग्न बाकी. काय खरं आहे भाऊ ते? सत्यानाश झाला रे अरे बाबा बाबा सत्यानाश झाला रे किती बाबा, मुलीचं बाबा. जीवन उद्ध्वस्त झालं भाऊ. हा अति स्टँडर्डचा पणा नको. 2-3 दिवस मुलीला पाठवणं. अरे लग्नाच्या अगोदर फोनवरही बोलू देऊ नका, कारण बोलता बोलता संबंध तुटून जाते. असे अनेक प्रकरण घडले बाबू. पण अतिरेक झाला. म्हणून आम्हाला ग्रामगीता वाचायची गरज आहे. आपलं जीवन कसं जगा. घर घर में जाएंगे सबको जगाएंगे टुकड़ों जी बाबा का संदेश सुनाएंगे ग्राम गीता से बनेगा हर घर एक मंदिर राम गीता से बने म्हणून आपलं जीवन कसं जगावं मंदिर हे संत माईबापानं सांगितलं. सबको जगाएंगे टुकड़ों जी बाबा का संदेश सुनाएंगे राम गीता से बनेगा हर घर एक मंदिर ग्राम गीता से बनेगा घर घर एक मंदिर ग्रामगीता से बने. हर घर एक मंदिर. आपलं जीवन चरित्रशील बनावं यासाठी काळाची गरज आहे. शिक्षण. तुमच्या गावात जिल्हा परिषदची शाळा आहे. धन्यवाद देतो. जिल्हा परिषदच्या शाळेतले कोणी गुरुजी असतील त्यांनी स्टेजवर या. शाल दे रे. सत्कार करू आपण गुरुजीचा. या गुरुजी. हात क्या गुरुजी? बहुतांश गुरुजी नसतातच, म्हणूनच मी बोलवून राहिलो. गुरुजीच नसतात. काय पंजाबराव भाऊ गुरुजीला लावता का भाऊ? आला विठ्ठल आलं लक्षात. ड्युटी केली निघून गेले. मग रात्री कीर्तनाले काय यावं लागते. तुम्ही लक्षात घ्या बाबू, हे दोन्ही भाऊ एक सब रजिस्ट्रार, एक ग्रामसेवक. हा जो शिक्षणाचा बदल आहे, माझ्या माय माऊल्यांनो, तुम्हाला जर देवाची भक्तीच करायची आहे तर सावित्रीबाई फुलेची भक्ती करा आणि आपल्या मुलीला शिकवा. आईच्या शपथ सांगतो, शिक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी, ज्योतिबा फुल्यांनी, गाडगे बाबांनी याईना जन्मभर लोकाईले तेच सांगितलं, शिकवा मुलांना शाळा. शिक्षण हा तिसरा डोळा शिकवा मुलांना शाळा. शिक्षण हा तिसरा डोळा सुधरा अडाणी घोडा शिकविण्या भांडी कुंडूळा. जिजाऊचा पुत्र शिवाजी अरे जिजाऊचा पुत्र शिवाजी देशाचा अभिमान रे भुकेल्याला अन्न ज्ञान अडाण्याला ज्ञान रे. शिक्षण काळाची गरज आहे. ज्ञान. माझा जयराम बाबाच्या तिथं 20-22 वर्षाच्या अगोदर मेहकरच्या बाजूनं कीर्तन झालं. राठोड साहेब आहेत, DSP होते. एक हिरा सिंग जाधव DSP होते. ज्याने राष्ट्रपती पुरस्कार भेटला ते दयाराम भाऊ पुसदचे, त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. टाळ्या वाजवा. म्हणून माझ्या तरुणांना, माझ्या युवक युवतींना, लहान लहान विद्यार्थ्यांना विनंती करीन, बाबा रे पहिले शिका, त्या मोबाईलच्या माग नका लागू. आज लहान लेकरापासून त्या मोबाईलच्या माग एवढे लागले बाबू, एवढे आहारी गेले. त्या मोबाईलनं एवढा धिंगाणा केला. परवा पोलीस स्टेशन मध्ये माझा मोबाईल चोरी गेला अकोल्यातून, माझ्या कार मधून. मग मी पोलीस स्टेशनले रिपोर्ट द्यायला गेलो अकोटले. मग तेवढ्यात एक जण आला, माझी पोरगी पळून गेली म्हणे.
तर त्या पोलीस म्हणे तुम्ही काय साठी आले होते पोरीले घेऊन. म्हणे मोबाईल मागितला मला पोरीनं, मी 8,000चा घेऊन दिला. गरीब माणूस तिचा बाप. म्हणे मग कुठं गेली पोरगी. म्हणे बाबा फुगे खात होते गुपचूप पाणीपुरी. ते पाणीपुरी खायला गेली आणि वापसच नाही आली म्हणे. मग त्या पोलीसवाल्या दादानं मजा घेतली. आता असं करा म्हणे, वाट काही पाहू नका, गलो तो टोपी घेऊन ये. म्हटलं खूप झाले. हे इतकं वातावरण मोबाईल मुळे, इतकी वाईट परिस्थिती. मोबाईल वाईट नाही बाबू, तलवार वाईट आहे का, इलेक्ट्रिक वाईट आहे का. त्या दादानं इलेक्ट्रिकचा करंट त्याला तेही मोबाईलनं खराब झालं. काय पाहतं येऊ का. लाऊडस्पीकर चांगला आहे बाळा, फक्त याच्यात डोकं कमी टाक. रात्री झोपत नाही, झोपता झोपता त्या मोबाईलचाच मुके घेताना बाबा. इतकं पागल केलं मोबाईलनं. बरं मोबाईल मध्ये सत्यपालचं कीर्तन आहे, शिवाजी महाराजचं आहे, संदीपाल महाराज आहे. अरे त्या मोबाईलले आम्ही काल विचारलं मोबाईलले पाणी किती वाजता येते. म्हणून तर तुले म्हणू मी असं मला दाखव आज या गावात पाणी आहे का. आपण तिथंच पाहिलं, त्या मोबाईलने विचारलं पाणी कधी येते. 6चा टाइम दिला, 6 वाजता पाणी आलंच. हे कशामुळं अक्कलवाडी राजी व शांताबाई, कशामुळं देवी अंगात आणल्यानं नाही. नाही तर काही बायकाईच्या अंगात अजूनही ग्रामीण भागात देव्या येतात. आता हे नाटक करू नका. तुम्हाला जर खरंच देवी आणायची आहे ना, तर एखाद्या बाईच्या अंगात अनिता ताई पंजाबराव चव्हाण, अनिता ताई अंगात आणून दाखव. तुम्हाला जर अंगात आणायचं आहे तर पुष्पाबाई अंगात आणून दाखव, मुख्याध्यापक होऊन दाखव. ते काही नाही, फक्त देवी अंगात आणायला काय पाहिजे. काही माणसाच्या अंगात देव येते. अबे मांगूनचे मत माने ना, तेरी माँ क्या पाकिस्तान की है क्या, तेरा बाप क्या हिंदुस्तान का है. तू क्या दोनों के बाउंड्री पर पैदा हुआ. लेकिन आप ऐसे अंकुश झटके क्यों दे रहे. देवाचा न्यूट्रल गेअर खराब झाला. अच्छा, तो हमने मांगना क्या. मांगो. वो हमारे गांव में की बाई है, उसको लड़का नहीं. लड़का नहीं हम ट्राई करेंगे. अच्छा, हो जाएगा लड़का. ट्राई करने देना. हाँ बाबू महाराज को बकरा देना पड़ेगा. ये बाबा लोगों को बकरा चलता. अबे बकरे खायासाठीच तर देव अंगात येतो आमचा. अच्छा, और पूजे के नोटा लिए. जमा करायसाठी देव अंगात येते. और पूजे के लिए 9 किलो चावल, 9 बदामा, 9 खुरमा, 9 सुपाऱ्या. साथ नहीं चलते. वर्षभर माल पुरला पाहिजे. दे देंगे फिर. देव देवच देतो जीवा, देव देवच देतो जीवा, पोर मागतोय देतो तवा, पोरा मागतोय देतो दवा. मग नवरा कशाला हवा. शेजारी न सके बाई, मग नवरा कशाला हवा ग. शेजारी न सके बाई. माझ्या माय बापू लाईन गेली ना, जाऊ दे. लाईन जाय ना, पण हे ऐकणारे मोठे पक्के आहेत ना. धन्यवाद देतो. 1 मिनिट हात वर करा. देवकी नंदन गोपाला 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 गाडगे बाबा गोपाला 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 तुळजी बाबा गोपाला 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 ज्योती गोपाला 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 महाराज की जय. जय गोपाला गोपाला अण्णा भाऊ गोपाला 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 शाहू ज्योती गोपाला. भारत माता की जय. लाईनचं असं होतेच बाबू. हे चालणार आहे, याचं दुःखही नाही. ते कधी जाईन. आमचे संदीपाल महाराज मस्त कीर्तन करतात. 2 बहिणी दिल्या ना गव्हर्नमेंटनं. एक मोठी बहीण
दुसरी लहान बहीण कोणती? सिंगल फेज लहान बहीण आणि 3 फेज मोठी बहीण. 3 फेज बंद झाली की लहान बहीण सिंगल फेज. हे महाराज मस्त, तुम्हाला यायचंही ऐकावं लागल. आज आपल्याला मेजवानी आहे. चालते, कमी आवाज राहते पण चालते. तुम्ही हॅलो आलं जमलं. बोला आता, तुम्ही बोला. अरे तुम्ही बोला नाही, बरोबर आहे. मग अवघं बरोबर आलं. आता करून राहिले ना ते, नाही मग खंजऱ्या वाजत नाहीत ना गरम केल्याशिवाय. अरे बाप, धन्यवाद. 100 रुपये बक्षीस दिले. कार्यक्रम चांगला होऊ द्या. मग हातात नाही, तुमच्याच हातात आहे. तुम्ही जेवढं प्रेम कराल तेवढं, जेवढं विचारानं प्रेम करता तुम्ही माझ्यावर, बाबू लोक पैसेही देतात, कीर्तनी ऐकायला बसतात. हे तर उलटच गणित आहे. याले म्हणते महाराजचा धंदा. पैसेही देतात. बाई तू ये बरं, हे ड्रेस वाली तू. लावून राहिले. त्या बाजूला. तू ये. हे 100 रुपये काकाकडून घेऊन जा. दोन पैकी एक. मागचे बोल नका, घे लवकर. 2 पैकी 1. पुस्तक आहे 10 रुपयाचं आणि 100 रुपये काकाने दिले. हे 100 आहे आणि हे 10 रुपयाचं आहे. दोन पैकी एक दे. टाळ्या. हे घे. झाले आहे तुझा दर्शनी. हॅलो, आवाज आता नाही देवा काही, आता नाही देवा काही, अन्य मागणे मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. मन तृप्त झाले आहे धन्यवाद देतो त्या तुझ्या मुलीला. दर्शनी. त्या मुलीनं पैशाला हात नाही लावला. टाळ्या वाजवा. क्या बात आहे. मी तिच्या मायबापानी धन्यवाद देतो. ज्यानं पैशावर प्रेम कमी केलं. पैशावर प्रेम करा, पण जास्त लिमिटच्या बाहेर करू नका बरं. तुम्ही पाहून घ्या, जास्त नंबर 2 वाल्याच्या पोरीन पोरं बदमाश पैदा होतात. हे उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर मांडतो. आता पुण्यामधलं एक पोरग, अतिशय श्रीमंताचं पोरग, 1-2 कोटीची कार घेऊन निघालं. 2 रोडनं जाणाऱ्या लेकरांना चालते धीरे धीरे प्यार को बडाना है हातची गुजरी जा. अरे संघर्ष माणूस जीवनात मोठा करते बरं. पंढरी भाऊन गरिबीचा संघर्ष भोगला. आता 4ही चॅनल चालू आहेत पंढरी भाऊच्या घरात. 4 चॅनल आहेत. आलं लक्षात? त्याला एकच चॅनल आहे, लग्न प्रसंगा करता भेटा. साऊंड डेकोरेटर पंढरी काकाचे 2 लेकर 2 सुना. 4ही नळ योजना चालू. पण कशामुळं? माझ्या तरुण हो, तुम्ही म्हणता अरे जगण्याची पद्धत ठेवा. तुम्ही मुलींनाही माझी प्रार्थना आहे. हे का असं एवढा आनंद आहे? 75 वर्ष अमृत महोत्सव करते का कोणी? बापाने तर नाही वागवत. एवढे दलिंदर आहेत. तुमचं गाव चांगलं आहे भाऊ. शेवालाल बाबाची कृपा आहे. आता आपले
हिम्मत महाराजही त्या सत्संगामध्ये तुम्ही आहे, जयराम बाबाच्या सत्संगात आ, रामराव बापूच्या सत्संगात आ. तुमचं गाव चांगलं आहे, नाही तर मायबापाले कोणी वागवत नाही. अरे मागच्या महिन्यातली घटना आहे. पुण्यामध्ये मुंबईला आईला सोबत नेलं, ते गावातलं घर विकून टाकलं आणि आई तुला अमेरिकेला नेतो. त्या म्हातारीले विमानतळावर सोडून दिलं. ते माऊली वाट पाहत बसली, मा मुलगा येईन, मा मुलगा येईन. मुलानं त्या मकानाचे पैसे घेतले आणि अमेरिकेला निघून गेला. आई रडता रडता डोळे गेले बाबू भरून. वासराली ताटी जवानाय तवा म्हणे तिच्या मंदी दिसते माझी माया, दिसते माझी माया. ते आखरी माय संपून गेली. आजच्या काळामध्ये माय बापाला महत्व द्या. मी जवान परिवाराला वंदन करतो. आपल्या वडिलाची अमृत महोत्सव मी मा बापाचा कार्यक्रम घेतला होता गावात. आता मला तुमच्या गावातले एक जण भेटले. माय वडिलाची बॉडी आणली होती मेडिकल कॉलेजमध्ये. तुमच्या गावातले एक काय ते काय नाव आहे त्याचं, रोहिदास चव्हाण आहेत ना, रोहिदास काका. हा, देहदान करायसाठी माझ्या घरातल्या 3 बॉड्या बायाईला सांगतो, तुम्ही मेल्यावर काय करता? मेला की मशानात नेता, 4 क्विंटल इंधन नेता. मंदातले काही चबरे लोक तूप आणा, तूप आणा, तूप. अरे मेल्यावर काय त्या मुर्द्याले तुपाची गरज आहे बे? चंद्रावर लोक गेले, चंद्रयानवर गेले, तुम्ही त्या मुर्द्याले पेटवताना तूप टाकता. अरे जिवंतपणी मायबापाले तेल खाऊ घाला, मेल्यावर काय करता? मी माझ्या जीवनभर जे कीर्तन केलं ते वागलो मी, म्हणून 52 वर्ष झाले मला कीर्तन ऐकणारच तुम्ही. तुमच्यातला एक जण घरी जाऊन दाखवा, 1 लाख रुपये हारतो मी. एकही घरी नाही जाणार, कारण हे पतिव्रतेचा विचार आहे, हा सत्याचा विचार आहे. तुम्ही काऊन घरी जात ना मला मालूम आहे. जोपर्यंत काकू माझ्याजवळ बसून आहे तोपर्यंत एकही काका घरी जाऊ शकत नाही. समजले काकू? विठ्ठल 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 बाबू, माझी बायको मरण पावली तर मी मेडिकल कॉलेजले दिलं तिले. एकाएकी बायको गेली माली. अरे हे भाग्य आहे. सीताबाई, सीता आई आणि पंढरी भाऊ एवढ्या वयात दोघही मिळून मिसळायला भाग्य आहे तुमचं. नाही तर याच्यातच काही काही बायका आहेत तरुणपणातच लग्न झालं, 5-7 वर्षात तिचा नवरा मेला. कठीण आहे. हे तर भाग्यवान जोडप आहे. तुम्ही कायम आता माईच पत्नी उभ्या उभ्या अटॅक भात कुलीच्या खेळामधली. आता पंढरीचे पंढरी भाऊचे भाऊ राजा पुरा भाऊ, स्वर्गीय पुरा भाऊ, स्वर्गीय मोहन भाऊ गेले. वारंट निघाला की कोणी जमानत घेत नाही. आता माझा भाऊ 12 तारीखने मरण पावले. अभय पाटलाकडे होते इलेक्शनच्या अगोदर. वावरातून काम करून आले. आपण गरीब लोक कष्ट करणारे होते. मारात फारात फक्त रथात बसेल राहा, पाय धुवा महाराजचं, तीर्थ प्या, ते गंदगी पसरू नका. पाय धुयाचं काय काम आहे? त्याचे बायका महाराजचे पाय धुते दुधानं दयानं, त्याच तीर्थ पेते. हे कोण्या डायरीत बसते? महाराजचा पाय धुवून तीर्थ पेतात. काही काही गावात तर बाया महाराजचं अंग धुतात. आणि अंग धुता धुता कधी तो महाराज लघवी केली तर महाराजचं मुतही तीर्थ प्यावा. अरे महाराजाचा विचार ऐकान बदला. आज तुमच्या गावात माझं कीर्तन ऐकून एखाद्यानं तरी उभं राहा की मी
मेल्यानंतर माझं देहदान करीन. सत्यपालनं माया तुझ्या घरात तुझ्या 3 दिले, पण आम्ही कीर्तन ऐकून मेल्यानंतर आमचं देहदान करण्याचा संकल्प करू आणि मेडिकल कॉलेजले अर्ज भरू. एखादा आहे बरं, एखाद्यानं तरी उभं राहा, मी आजपासून दारू पिणार नाही. पंढरी भाऊ पेले काय? किती वर्षात गेले? 75 वर्ष झाले, अजूनही ओके पोझिशन आहे. हा ना विठ्ठल, आलं लक्षात? हे दारू इतकी भयानक आहे. तुमच्या गावात तर कोणी पेत नाही, अत्यंत आदर्श गाव आहे तुमचं. नाही, हातपाय दुखले तेव्हा पेता थोडी थोडी. ते लग्न असलं तेव्हा लुगीडान 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 लुंगडान 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 डीजे असला तेव्हा लुंगडान डीजे असला आवाज वाढवते. लुंगडान 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 लुंगडान. पण तुम्ही अक्कलवाल्या, तुमच्या साऊंडचं नाव काय बाबा रे? राजूरकर साऊंड डेकोरेटर. तुम्ही लोकाईले नाचवता, पोट्याले ढोंगणा हलू हलू बेदम, आणि पैसे तुम्ही कमावता. यायले जर अकला असत्या मग म्हणते आम्हाला नोकरी नाही, आम्ही आत्महत्या करून मरतो. धरदा बरं पंढरी भाऊ. सत्यपाल साला सफेद हो गया भाऊ. आम्ही मस्तीत वावर इकले, भिकार चोट झाले. लग्नात डीजे फटाके मारे नाचणं सुरू. काय धिंगाणे करता? माझं लग्न केलं मी 150 रुपये सामुदायिक मंडप नाही, पळसाच्या पानाचा मांडव. गजा भाऊचं लग्न झालं बरं. नाही तर तुम्ही बाया म्हणताल याचा आवाज बारीक आहे, ते याचं काही खरं नसन बापा. त्याच्या आवाजाचा गोळवाच मोठा आहे. गवळणी इतक्या म्हणते आई धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. धरीला पंढरीचा चोर, धरीला. काही म्हणायला लावा, इतका सुंदर म्हणते. याची एक एक स्टाईल आहे भाऊ. लावणी म्हणते, भक्तिगीत म्हणते. आता बरं तुम्ही म्हणाल आवाज बाई सारखा आहे तर बुवा काही खरं नशीन. गजानन भाऊले 3 लेकर आहेत आणि मला 2च आहेत. गजानन भाऊच्या मुलाचे गाणे युट्यूबवर आहेत, तुम्ही ऐका. पियुष पाल, गजानन चिंचोळकर. क्लासिकल म्हणते ना. आम्हाला दोघाईले क्लासिकल जमत नाही, आमचं बायसिकल आहे. की साधू बुवा गांजाचा सोडता धुवा हे वागणं बरं. साधू बुवा गांजाचा सोडता धुवा हे कमाएंगे गुरु तो खाएंगे चेले, नाही तर दोघही तसेच गेले. कमाल तुमच्या थाटाची, पायाचं चप्पल बाटाची. आम्हाला भीम जयंतीले न्या की शिव जयंतीले न्या. कोण मुसलमान लोकही बोलावतात भाऊ आम्हाला कीर्तनात. आज कोणी मुसलमान आलं काय या कीर्तन ऐकायला? एखादा ऐका असाल तो उभे राहा. चव्हाण परिवाराच्या जवळचा एखादा मुस्लिम समाजाचा कोपऱ्या कापऱ्यात नाही तर मुसलमानही कीर्तनात राहतात बाबू. या पावसाच्या वातावरणामुळे